खास टेकेट सुपरमार्टमध्ये गुढीपाडवा व ईद निमित्त विविध ऑफर्स. कपडे, सायकल, कॉस्मेटिक्स, शूज, फुटवेअरवर खास ऑफर्स. खिरीचं साहित्य खरेदीवर भरघोस सूट. गुढीपाडव्यानिमित्त सायकलवर भरघोस सूट. टेकेट सुपरमार्टमध्ये या आणि खरेदीचा आनंद घ्या. आमच्या असंख्य ग्राहकांना टेकेट सुपरमार्ट परिवारकडून गुढीपाडवा व ईदच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. इचलकरंजी शहरातील केएल मलाबादे चौकालगत असणाऱ्या शहरातील मध्यवर्ती परिसरामध्ये लक्ष्मी मार्केटमध्ये दोन कुटुंबांमध्ये एकमेकांच्या बघण्याच्या कारणावरून तुफान हाणामारी झाली. ह्यामध्ये दोन्ही भिसे व गजगेश्वर परिवारामध्ये वाद होऊन अभिषेक गजगेश्वर याने अमर भिसे यांच्यावर चाकूने हल्ला केल्यामुळे ते गंभीर जखमी झालेत. त्यांच्यावर सध्या इंदिरा गांधी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर गजगेश्वर परिवारातील 6 ते 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. यातील 4घांना न्यायालयात हजर केला असता न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली. अधिक तपास गावभाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे करत आहेत. 7 जणांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. इचलकरंजी शहरातील मध्यवर्ती ठिकाणी लक्ष्मी मार्केट परिसरामध्ये दोन कुटुंबांमध्ये तुंबळ हाणामारी होऊन यातील भिसे कुटुंबातील एकावर प्राणघातक हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केल्याप्रकरणी गावभाग पोलीस ठाण्यांमध्ये गजगेश्वर कुटुंबातील 7 ते 8 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर भिसे कुटुंबातील 1 जण जखमी झालाय. त्याच्यावर आयजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भिसे व गजगेश्वर परिवाराचे कापड्याचे दुकान त्याच ठिकाणी आहेत. दोन्ही कुटुंबातील मुले तिथेच काम करत असतात. तर सध्या गुढीपाडवा सण मोठ्या प्रमाणात असल्यामुळे खरेदीसाठी नागरिक लक्ष्मी मार्केट परिसरात येत असतात. रात्री 11च्या सुमारास भिसे कुटुंबातील 1 जण तिथे आला असता तू माझ्याकडे रागाने का बघतोस या कारणावरून भिसे कुटुंबातील अमर भिसे याच्यावर प्राणघातक हल्ला केला व जखमी केलं. त्यांना उपचारासाठी आयजीएममध्ये आणलं. त्यांच्यावर पाठीवर जबरी वार झाल्यामुळे त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. पाठीवर सुमारे 22 टाके पडले आहेत. याची माहिती गावभाग पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी येऊन यातील 4 पुरुषांसह 2 महिलांना अटक करून न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली. रात्रीच्या सुमारास 2 कुटुंबातील तुंबळ हाणामारी झाल्यामुळे दहशतीचं वातावरण पसरलं होतं. सध्या इचलकरंजी शहरामध्ये किरकोळ कारणावरून खुनी हल्ला करण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. समाज प्रबोधन करण्याची गरज सध्या इचलकरंजी शहरात बनली आहे. या गुन्ह्याची नोंद गावभाग पोलीस ठाण्यात झाली आहे.